आम्ही बाहेर आलो आहोत या भूमीत, जन्नत में आ गए हम लोग. विश्वास सफरची ही सफर तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील अशी एन्जॉयफुल असणार आहे. श्रीनगर एअरपोर्टवरून निघून आम्ही निघालो सोनमार्गला आणि सोनमार्गच्या वाटेमध्ये असा काही नजारा आहे. आम्ही चहा प्यायला थांबलो एका ठिकाणी आणि मागे ही पहाडी आहे, त्याच्यावरती पूर्ण बर्फ पसरलेला आहे. पहिल्यांदा काश्मीरमध्ये आलो तेव्हा ट्रेनने आलो होतो आणि आत्ता आलो तेव्हा फ्लाईटने आलो, त्यामुळे वरतून बघण्याचा जो आनंद आहे एक नंबर. सो खूप मजा येणार आहे, खूप एक्सायटेड आहे मी तर पुढच्या प्रवासाला आणि पुढच्या 4-5 दिवसाच्या आनंद उत्सवाला. बापरे, फायनली पोचलो आणि इथे आल्यानंतर -1 डिग्री असं टेम्परेचर दाखवत आहे. हाताची लागली वाट थरथरतात. सकाळपासून पाणी पण नाही प्यायलं. कसं होणार 4-5 दिवस काय माहिती, मजा येणार आहे. विश्वास सफरच्या या सफरमध्ये तुम्हाला काश्मीरची टूर म्हणजे सोनबागमध्ये असलेलं एक सरप्राईज असणार आहे, ते मी तुम्हाला सांगितले. ते उद्यापासून आहे इथे. आज थोडा आराम रेस्ट आहे, संध्याकाळी मी थोडासा जाईन बाहेर. हे आहे माझं हॉटेल आणि हा आहे हॉटेलच्या परिसरातला भाग. अतिशय भयानक थंडी आहे. हात पाय सगळे वाकडे झालेत, बोटा एकावर कसे चढलेत. आता संध्याकाळचे 5:30-5:45 वाजलेत आणि आणखीन तापमान खाली जाण्याची शक्यता आहे. मला बोलता पण येत नाही आहे, इतकी थंडी आहे सॉलिड. अशी थंडी मी पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करतो. खूप भारी वाटतंय. Day 2. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आजची सकाळ जी आहे ती आहे अगदी स्वर्गात. मी चहा घेतोय आणि चहा घेण्याचा हा आनंद कुठे घेतोय तर या काश्मीर की घाटियों में. हे मागे दिसतं ते आमचं हॉटेल आहे, अकबर नावाचं. रात्री भयंकर थंडी होती, त्यांनी छान बेडमध्ये हीटर लावलेला, छोटा हीटर रूममध्ये दिला होता. पण आता थोडंसं ऊन पडल्यामुळे थोडं थंडी कमी झाली आणि इकडचं वातावरणाशी आम्ही आता सेट झालो आहे. सरप्राईज आजपासून सुरू होईल. काय असेल हे आता मी जातोय तिकडे. हे बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल. मी निघालोय माझ्या कामाच्या ठिकाणी, जिथे आता मला पोहोचायचं. खूप रिस्की आहे भाई, खूप काम कसं करणार कळत नाही. सोनमार्ग टनल 6.5 किलोमीटरचा हा टनल आहे. वरती जो डोंगर दिसतोय त्या डोंगरच्या आतून जावं लागतं श्रीनगरला जाण्यासाठी. श्रीनगरपासून गुलमर्गमध्ये आलो आम्ही आणि त्या गुलमर्गमध्ये इथे आत्ता शूट आहे. आज उद्या परवा 3 दिवस ZTV या हिंदी वाहिनीवरील एका मालिकेचं शूट इथे आहे आणि त्यासाठी त्यांच्या डिजिटल टीममधून मी काम करण्यासाठी इथे आलेलो आहे. खूप भाग्यवान समजतो मी या गोष्टीला की माझी निवड झाली या गोष्टीसाठी. मी आलो फायनली त्या जागेवर, जागेवरती आता शूटिंग होणार आहे आमचं. हे सगळं आमचं युनिट आहे इथे आणि
एक खाली गाव आहे पुढे, गावात मेन शूटिंग आहे. हिरोईनचे काही थोडे शॉर्ट्स घ्यायचे ते या जागेवरती होती. मजा येणार आहे. बर्फात कशी शूटिंग केलं आता याचा एक अभ्यास होणार आहे. त्याची कार्यशाळा होईल माझी पण. मला पण ते शिकताना आनंद होईल, बघायला आनंद होईल आणि त्याच्याबरोबर मलाही काम करायचं आहे. विश्वास सफर अशी सुरू होईल मला वाटलं नव्हतं. एक वेगळाच अनुभव आहे, वेगळाच एक्सपिरियन्स आहे, सगळ्यांच्या आयुष्यात येतो तो. आत्ता माझ्या आला मेरे भाई लोग पीछे से काम करते हुए इकडचे स्पॉट बाय इथली तर लोक बिचारे सर इथे पण काम करावं लागतं. ऊन थंडी पाऊस आपण नेहमी म्हणतो, पण आता बर्फात शूटिंग करतोय. पहिलाच दिवस आहे पण सकाळी ऊन पडल्यामुळे एवढं काही जाणवत नाही आहे थंडी वगैरे. पण संध्याकाळी काय होईल माहिती नाही. तो पहला लोकेशन हो गया हमारा. उसके बाद पीयूष जी आ गए हैं लोकेशन पे. सगळं शूटिंग मी असंच करतोय कारण थंडीच इतकी आहे की काहीच करू शकत नाही. आता शूटिंग सगळं इथे आहे या हॉटेलमध्ये जिथे सगळे कलाकार आणि सगळी मंडळी राहिलेत.